आज मी ना तुम्हाला माझ्या घरची पद्धत म्हणजे माझी आई आमच्या म्हणजे जुन्या पद्धतीने शिमला मिरची म्हणजे ढोबळी शिमला मिरची भरलेली करून दाखवणार आहे। हा खास असा स्पेशल म्हणजे साध्या पद्धतीचाच मसाला करून तुम्हाला मस्तपैकी आज ही ढोबळी शिमला मिरची भरलेली करून दाखवणार आहे। हा मसाला ना सोप्या पद्धतीने तयार करून ना अशी शिमला मिरची करून बघा, खूप भारी लागते, चवीला एकदम चवदार आणि टेस्टी बनते। झणझणीत स्पायसी अशी ही ढोबळी भरलेली शिमला मिरची आज मी तुम्हाला दाखवणार आहे, अगदी आमच्या गावरान आणि घरच्या पद्धतीने। नक्की तुम्हाला आवडेल, व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करा। ते इकडे बघू शकता भरलेली शिमला मिरची करण्यासाठी मी अशा छोट्या छोट्या मस्तपैकी अशा शिमला मिरच्या घेऊन आल्यात। कधीही शिमला मिरची जर भरलेली करायची असेल तर असे छोट्या छोट्याच आणायच्या, कारण याची स्किन जास्त जाड नसते म्हणून चव याची खूप छान लागते। ह्याला तुम्ही दोन प्रकारे कट करू शकता, हा देठाचा भाग किंवा असं वांग्यासारखे 4 भाग करायचे। कुठल्याही तुम्हाला आवडेल ती पद्धत इकडे वापरू शकता। तर मी 4 भाग म्हणजे वांग्यासारखं मी करणार आहे। तर हे बघू शकता मस्तपैकी मी ह्या शिमला मिरच्या घेऊन आलेल्या आहेत छोट्या छोट्या। स्पेशली ज्यावेळेस आपल्याला भरली मिरची करायची असेल ना त्यावेळेस तरी छोट्या मिरच्या नक्की आणा। तर चला हे जरा साईडला ठेवूया आणि आमचं घरचं जे वाटण आहे म्हणजे वांग्याला, दोडक्याला आणि मिरचीला करतो ते म्हणजे शेंगदाणे, लसूण आणि थोडंसं सुकं खोबरं टाकून हे एक मी वाटण केले। साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे, 5-7 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या, थोडं भाजलेले शेंगदाणे आणि थोडंसं सुकं खोबरं टाकायचं आणि याचं एक जाडसर वाटण करायचं, अगदी बारीक नाही करायचं, थोडंसं याच्यामध्ये जाडपणा ठेवायचा। उखळमध्ये किंवा मिक्सरमध्ये करू शकता। मग हे सगळं जे वाटण आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेऊया। ह्या वाटणामध्ये ना तुम्ही भरपूर साऱ्या भाज्या करू शकता। आता आपण काय करायचं, हे जे वाटण केले ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। सगळे मसाले आपण इथे टाकून घेणार आहोत। त्यानंतर मी इकडे लाल तिखट वापरले 2-2.5 चमचे, तुम्ही आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। त्यानंतर इकडे मी हळद टाकते 1 चमचा। त्यानंतर मी इकडे टाकते धना पावडर, हे बघा इथे मी टाकलाय धना पावडर 1 चमचा। त्यानंतर टाकते इकडे मी आता थोडासा अर्धा चमचा गरम मसाला, खड्या मसाल्याचं पावडर भेटतं बघा, खूप छान चव येते। हे गरम मसाला, धना पावडर, लाल मसाला आणि हळद आणि चवीनुसार मीठ हे सगळं साहित्य ना आपण हे शेंगदाणे, लसूण आणि खोबऱ्याचं जे वाटण केले ना त्याला सगळं चोळून घ्या। लगेच ह्याच्यामध्ये थोडं पाणी किंवा तेल टाकायचं नाही, अगोदर हे सगळा मसाला ह्या शेंगदाणे लसूणला चोळून घ्यायचा। खूप छान मग एकजीव होऊन जातो, कोटिंग मस्त लागते मसाल्याची। हा मसालाच आम्ही करतो बरं का नेहमी घरामध्ये, म्हणजे खूप जुन्या पद्धतीपासून माझी आई पण असंच बनवायची आणि आईचं बघून बघून मी सुद्धा आता शिकले आणि खूप छान चव लागते मग प्रत्येक भाज्यामध्ये। हे एकदम तुम्ही करून सुद्धा फ्रीजमध्ये, प्लास्टिकच्या डब्यामध्ये, काचेच्या बॉटलमध्ये ठेवू शकता आणि मग छोट्या छोट्या भाज्या तुम्ही बनवू शकता। तर माझ्या जर खूप आवडीचा हा मसाला आहे, दोडका असो वांगा असो लगेच होतं। आता मसाला ठेवला आहे, थोडासा मसाला असं चोळून ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण ह्या मिरच्या कट करून घेऊया। छोट्या छोट्या मिरच्या असल्या की कटिंग करायला सुद्धा सोपं जातं आणि खायला मात्र चव मात्र खूप छान असते। तर मी तुम्हाला ना सुरुवातीची एक पद्धत दाखवते, ती म्हणजे ही देठाचा भाग कसा कट करायचा। जर नसेल माहिती बघून घ्या। एकतर हे असे 4 भाग करायचे, अगदी शेवटपर्यंत ह्याला कट नाही करायचं, नाही तर पाकळ्या निघून जातील सगळ्या आणि मग आपल्याला स्टफिंग भरायला जमणार नाही। त्यामुळे अलगद वरच्यावर ह्याला 4 भाग करा। हे बघा आता मी जरा व्यवस्थित करते, चाकूला थोडी धार कमी आहे। हे बघा हे असे 4 भाग करायचे, अगदी आपल्या वांग्यासारख्या करायच्या, शेवटपर्यंत कट नाही करायची, वरच्यावर करायचं। एक साईड ठेवून दिली, आता दुसरी अशीच करून घेते। हे तुम्हाला मी 4 भागाची कशी कटिंग करायची ती सांगते। तर माहिती ते असेल पण कुणाला जर पहिल्यांदा बघत असतील तर त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल। हे असे 4 भाग केलेले आहेत, खालपर्यंत नाही न्यायचं। आता हा देठाचा भाग कसा कट करायचा ते पाहून घ्या। हा वरचा देठाचा भाग असतो ना, हे वरचा काढायचा आणि मग आपला पोहा खायचा चमचा असतो ते घेऊ शकता किंवा असं चाकूच्या साहाय्याने अलगद मधोमध ह्याला असं होल करायचं आणि मग थोडंसं कटिंग झालं की मग एका आपल्या हलक्या बोटाच्या साहाय्याने ह्या ब्या वगैरे सगळे तुम्ही काढू शकता आणि हे पोकळ करू शकता, म्हणजे मसाला याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला भरता येईल। ते बघा मी हलक्या हाताने ह्या पद्धतीच्या शिमला मिरचीची भाजी मी टाकलेली आहे व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता। आता हे बघा सगळं मोकळं केले, हा आहे देठाचा भागाचा प्रकार।
असं पण तुम्ही करू शकता किंवा असे 4 भागसुद्धा करू शकता. तर चला आपण आता जो मसाला तयार केला आहे त्याची तयारी करूया. ह्या सगळ्या मिरच्या मी घेतल्यात कटिंग करून व्यवस्थितपणे छानपैकी असे 4 भाग केलेले आहेत. आता हा जो मसाला आपण तयार केला आहे ह्याला 1-2-3 मिनटं झालेले आहेत कोटिंग करून. थोडंसं शेंगदाणे लसूणचं जे मिक्सरमध्ये वाटण केलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं अगदी थेंबर पाणी टाकायचं. त्याने काय होतं, मसाला पॅक राहतो आणि पॅक राहिल्यामुळं काय होतं, त्याला ओलसरपणा भेटतो, त्यामुळं मसाला पॅक राहतो. आणि मग ज्यावेळेस आपण मिरचीमध्ये भरतो किंवा वांग्यामध्ये भरतो, दोडक्यामध्ये भरतो, अशा वेळेस हा मसाला जो तेलामध्ये असा सुटला जात नाही, एकदम छान स्टफिन आहे ना, शेवटपर्यंत मिरचीमध्ये असो किंवा वांग्यामध्ये पॅक राहतो. त्यामुळं ह्याला थोडासा ओलसरपणा देणं गरजेचं आहे. इकडे मी पाणी वापरले, तुम्ही थोडंसं 1 चमचा तेलसुद्धा वापरू शकता. फक्त ह्याला थोडासा असा ओलसरपणा द्यायचा. हे बघा किती छान आणि घटसर असा हा पॅक झालेला आहे मसाला. आणि मग असा मसाला ना भरायला सोपा जातो. आता जर देठाच्या भागाची मिरची कटिंग केली असेल तर ह्या अशा पद्धतीने थोडं स्टफिन उचलायचं आणि हलक्या हाताने प्रेमाने अगदी असे याच्यामध्ये स्टफिन भरायची. हे बघा सहजपणे याच्यामध्ये सारण हे भरलं जातं. जितकं पण मग तुम्हाला आवडत असेल कमी जास्त तितकं तुम्ही याच्यामध्ये सारण भरा. तर मी वांगा असू किंवा मिरची असू, सारण मला जास्त आवडत नाही, कारण काय होतं पूर्ण मसालाच खाण्यात येतो आणि मिरची वांगं तर मग खाण्याची काय मजा येत नाही. मग त्यामुळे शक्यतो मी थोडाच मसाला भरते. आता हे जे 4 भाग केले ह्याच्यामध्ये सुद्धा असं भरायचं. ही प्रोसेस तर माहितीच असेल वांग्यासारखी. हे असं जितका लागेल तुम्हाला आवडीनुसार मसाला इथे भरू शकता. बघा आपला मसाला जो ओला आहे त्यामुळं हा मसाला किती छान प्रकारे याच्यामध्ये पॅक झाला आहे. आता हा मसाला पूर्ण रेसिपी होईपर्यंत म्हणजे भाजी तयार होईपर्यंत काही खाली सांडणार नाही. हे बघा मस्त पॅक झालेला आहे आणि जितका पाहिजे तितका भरलेला आहे. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या मिरच्या आता भरून घेणार आहे. परत एकदा दाखवते, बघून घ्या. असे 4 भाग थोडेसे असे हाताने पसरवायचे आणि मग थोडी स्टफिंग घेऊन हलक्या हाताने मिरचीमध्ये स्टफ करायची. खूप चवदार मसाला मी तुम्हाला सांगितला. शेंगदाणे लसूण आणि खोबरं बस एवढंच वाटण करा. लाल मसाल्याची नको असेल तर शेंगदाणे लसूण खोबऱ्यासोबत हिरव्या मिरच्याचं वाटण करायचं. हे बघा असं दाब द्यायचा हलक्या हाताने. व्यवस्थितपणे पूर्ण मसाला पॅक झालेला आहे मिरचीमध्ये. आता मी सगळ्या मसाला मिरच्या भरून घेते. हे बघा किती सुंदर अशा आपल्या हिरव्यागार शिमला मिरच्या मसाल्यामध्ये पॅक झालेल्या आहेत. आणि हा उरलेला मसाला हा सुद्धा आपल्याला वापरायचा आहे. तर कढाईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे स्लो गॅसवर. तर सुरुवातीला जो उरलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा तेलामध्ये. काय होतं मग छानपैकी मिरचीला एकजीव होऊन जातो. वरून टाकला तर मग थोडंसं कमी जास्त, कुठं मिरचीला कमी लागतो जास्त लागतो असं होऊन जातो. त्यामुळं हलक्या हाताने सुरुवातीला याला तेलामध्ये परतून घ्या. आणि ही मिरची अगदी मी वाफेवरच करणार आहे, फक्त थेंबर पाणी टाकणार आहे. हे बघा स्लो गॅस ठेवायचा, जितका होईल तितका गॅस स्लोच ठेवा. आणि मग नंतर हे सगळे मिरच्या ज्या आपण भरून घेतल्यात त्या एक करून ह्याच्यामध्ये सेट करा. बघा आपला उरलेला मसालासुद्धा परतला गेलेला आहे आणि आता आपण मिरच्यासुद्धा सेट करतो. आता काय करायचं, हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने मिरच्या अशा मिक्स करून घ्यायच्या. सगळा जो मसाला आपण सुरुवातीला टाकला आहे तो सुद्धा बघा किती व्यवस्थित मग पॅक झाला आहे. हे बघा मस्त अशा आपल्या ह्या मिरच्या दिसत आहेत. बघा अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही, अगदी थेंबर, फक्त मसाला थोडा चिटकू नये म्हणून. बाकी सगळी मिरची आपण ही वाफेवर करणार आहोत. तर आपली ही मिरची पाहता क्षणी किती छान वाटते. हे लसूण शेंगदाण्याचं पाणी आहे मिक्सरमधलं, तेच वापरले मी थोडंसं. बस मसाला आपला चिटकला जाऊ नये त्यामुळे मी थोडा ओलावा दिला आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि सगळी प्रोसेस आता स्लो गॅसवर होऊन द्यायची. 1-2-3 मिनटामध्येच ही भाजी तयार होती. झाकण ठेवलेलं आहे. 1 मिनटं झालं की चेक करायचं. पाहू शकता जे आपण वाफा तयार होतात ना त्या वाफ्यामध्येच ही मिरची शिजली जाते. अजिबात ह्याला पाण्याची आवश्यकता लागत नाही. हे बघा मसाला किती छानपैकी परतला चाललेला आहे आणि मिरच्यासुद्धा आपल्या मस्त शिजत आहेत. आणि स्पेशली ना मी तुम्हाला एक सांगते, मिरची असो वांगं असो अगदी गाळ करू नका, कारण गाळ झालं ना ते आपल्याला साध्या घासामध्ये पण उचलता येणार नाही. मग उपयोगच काय ना मिरची बनवून वांगं बनवून. त्यापेक्षा त्यामध्ये ना थोडासा कच्चापणा तर ठेवा.
आता बघा झाल्यात आपल्या ह्या परफेक्ट मिरच्या, 1-2 वाफा घेतलेल्या आहेत आणि बघा किती मस्त आपली ही शिमला मिरची तयार झाली आहे खाण्यासाठी. हे पाहू शकता. ह्याच्यामध्ये मी थोडा कडकपणा ठेवला आहे, कारण हा जो कडकपणा असतो ना, हा ठेवल्यामुळे आपल्याला एक मिरची खाल्ल्याचा आनंद भेटतो की खरंच आपण शिमला मिरची खाल्ली आहे. हे बघा नरम सॉफ्ट झालेली आहे, म्हणून जास्त गाळ करायची नाही. मिरची अशीच असते, वाफेवरच शिजते. पण आपण उगाच गाळात करत बसलो तर मग एकदम पिचपिच होऊन जाईल. तो मसाला एकीकड आणि मिरची एकीकड असं होऊन जाईल. हे बघा अगदी अशाच पद्धतीने तुम्ही मिरच्या वाफून घ्या. किती सुंदर अशा टेस्टी झणझणीत मिरच्या आपल्या तयार झाल्या आहेत खाण्यासाठी. पाहू शकता मस्त अशी. आहे बघा स्किन बघा किती नरम झालेली आहे, त्यामुळे जास्त गाळ करायची नाही, लगेच वाफेवर शिजले जातात. आता आपण याला गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. इकडे गॅस बंद केलेला आहे आणि आता आपली ही ढोबळी मिरची, भरलेली शिमला मिरची तुम्ही पाहू शकता. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटलंच असणार आहे, कारण ढोबळी मिरची ही आवडीची आहे सगळ्यांना. अशा पद्धती तर गरमागरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी घ्या, लोणचं, पापड आणि त्यासोबत अशी झणझणीत स्पायसी शेंगदाणे लसूणचा कूट असणारी एकदम चवदार अशी ही शिमला मिरची भरलेली नक्की एकदा ट्राय करून बघा. खरं सांगते पोट भरून जेवण करतात. आणि ही मिरची ना तुम्ही टिफिनला सुद्धा नेऊ शकता. कोणी पाहुणे वगैरे आले तर रात्रीच्या जेवणासाठी सुक्की भाजी म्हणून सुद्धा याला करू शकता. खूप छान आहे आणि खूप सोप्या पद्धतीने, कुठलाही कुटाणा न करता, जास्त काही वाटण न वापरता, अगदी सिंपल पद्धतीने माझ्या घरची पद्धत दाखवली. आवडली असं ते एकदा करून बघा. आणि तुमची पण म्हणजे जी पण पद्धत असेल ती मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी त्या प्रकारे सुद्धा शिमला मिरची करून दाखवेल. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही आजची सिंपल गावरान पद्धतीची भरलेली ढोबळ्या मिरची? आता तुम्हाला लागली अप्रतिम भूक आणि हा जो मसाला राहतो ना एक्स्ट्रा, ह्याची एक खाण्याची एक वेगळी मजा असते. तर ज्वारीच्या भाकरीबरोबर आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते आणि खूप चवदार बनलेली आहे. पाहू शकता ह्या मिरच्या आपल्या किती छान दिसतात. कुणालाही असं प्लेट दाखवलं तर भूक लागल्याशिवाय राहणार नाही. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची ही रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भेटते मी तुम्हाला पुढच्या